जानू, काहीही असो, तू जे वागलीस ना ते आम्हाला कुणाला अजिबात आवडलेलं नाही हं. अगदी. नाहीतर काय, त्या जयंतला एकट्याला जाऊन भेटायची काय गरज होती? तुला काही झालं असतं म्हणजे मग? हो ना, आम्ही किती घाबरलो होतो ह्याचा काही अंदाज तरी आहे का तुला? सॉरी सॉरी, खरंच सॉरी, चुकलं माझं. पण त्या जयंतला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी एवढी रिस्क घेणं गरजेचं होतं अगं आई. नाहीतर तो आपल्याला अशाच धमक्या देत राहिला असता. हे बघ जानू, तू पुन्हा अशी कुठली रिस्क घेतलीस ना तर तुझं जाऊ दे, मलाच काहीतरी होईल. अगं जीव जाईल माझा. बाबा, अहो बाबा, बाबा काय बोलताय तुम्ही हे? भरल्या घरात असं अभद्र बोलू नये हो. लक्ष्मी, अरे हे बरं आहे तुझं. मलाच वाटलं की तू आल्यावर जानूला ओरडशील, हिचे कान धरशील, तर तुझी गाडी माझ्यावरच घसरली. आता विनोद करून वेळ मारून येण्याचा प्रयत्न करू नका. आणि असं काही बोलायचं नाही पुन्हा. आधीच धडधडते मला. आणि तू पण ग, शेवटचं सांगते तुला, हे असं काही करायचं नाही. हो बाई. हो आई, चुकलं माझं, सॉरी. जानू, तू स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्या जयंतला जेलमध्ये टाकलेस खरं. अगं पण तू परत सुटून आला तर? नाही आजी, जयंतचं सुटणं आता शक्य नाहीये. माझं जगताप सरांशी बोलणं झालंय. ते मला असं म्हणाले, जयंत आज जे काही वागलाय ना त्यामुळे आपली केस अजून जास्त स्ट्रॉंग झालीये. आधीच त्याने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, ती केस होतीच त्याच्यावर. आणि आज त्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न करून तर स्वतःसाठी खूप मोठा खड्डा खणलाय. आता जगताप सर आपली केस फास्ट ट्रॅकवर चालावी यासाठी प्रयत्न करतायत. आई, कदाचित उद्याच आपल्या केसचा निकाल लागू शकतो. बाई, देव करुणे असंच होऊ दे. बरोबर. देवा, निकाल आमच्या बाजूने लागू दे. आणि तो नराधम कायमचा आमच्या आयुष्यातनं दूर होऊ दे. ऑर्डर ऑर्डर. राज्य शासन विरुद्ध जयंत कानेटकर या दोघांच्या वकिलांना मी विनंती करतो की आपण आपली कारवाई सुरू करावी. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, आरोपी जयंत कानेटकर यांचं हे कृत्य हे केवळ कौटुंबिक वादाचं नसून एक गंभीर आखलेला गुन्हेगारी कट आहे. भारतीय दंडविधानाच्या अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. IPC सेक्शन 365 माझ्या आशील जानवी यांचं अपहरण करून गुप्त ठिकाणी डांबून ठेवणे. IPC सेक्शन 366 एका स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबरदस्तीने विवाह लादण्याचा प्रयत्न करणे. आणि सर्वात गंभीर IPC सेक्शन 307 म्हणजेच हत्येचा प्रत्यक्ष प्रयत्न करणे. युअर ऑनर, आरोपी जयंत कानेटकर यांनी काल माझ्या आशील जानवी यांचा जीव घेण्याचा आणि त्यांच्यावर जबरदस्तीने लग्न लादण्याचा थेट प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस घटनास्थळी योग्य वेळी पोहोचले आणि पोलिसांनी आरोपी जयंत यांना रंगेहात पकडलं. घटनास्थळाचा पंचनामा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पोलिसांचा FIR हे स्पष्ट करतात की ही एक पूर्णपणे ओपन अँड शट केस आहे. आरोपींनी कायद्याची आणि न्यायालयाची पायमल्ली करत हे भयंकर धाडस केलेलं आहे. त्यामुळे माझी कोर्टाला अशी नम्र विनंती आहे की या सर्व कलमांचा गांभीर्याने विचार करून आरोपी जयंत कानेटकर यांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित जानवी यांना पूर्ण न्याय मिळावा. थँक्यू. माय लॉर्ड, ही केस जितकी साधी सोपी सरळ वाटते तितकी साधी सोपी सरळ केस नाही आहे. माझ्या विरोधी वकिलांनी थेट माझ्या अशिलाला शिक्षा देण्याची मागणी केली खरी, पण माझ्या अशिलाने खरंच असा काही गुन्हा केलाय का हे अजून कोर्टासमोर सिद्ध व्हायचं बाकी आहे.
आणि तेच सिद्ध करण्यासाठी मी त्याच इन्स्पेक्टरांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो, ज्यांनी जयंत यांना रंगे हात पकडलं असे माझे वकील मित्र म्हणतायत. परमिशन ग्रँटेड. इन्स्पेक्टर, तुम्ही जयंत यांना पकडलं त्याच्या आधी आणि घटनास्थळी नेमकं काय घडलं ते कोर्टाला सांगा. काल विश्वा देशमुख पोलीस स्टेशनला आले होते. त्यांनी सांगितलं की जान्हवी मॅडमचा जीव धोक्यामध्ये आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आम्ही ताबडतोब घटनास्थळी दाखल झालो आणि आत जाऊन पाहतोच तर जयंत त्यांच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करत होते. आम्ही कसाबसा जयंतच्या तावडीतून त्यांचा बचाव केला. हे लग्न थांबवलं आणि जयंतला अरेस्ट केलं. ओके, इन्स्पेक्टर, मला सांगा, विश्वा गुन्हा घडण्याआधी तुमच्याकडे इंटिमेशन द्यायला आले की गुन्हा घडल्यानंतर आले? त्यांनी आम्हाला सांगितलं की जयंतने जान्हवी मॅडमला भेटायला बोलावलं होतं आणि जयंत कानिटकरांकडून त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं, म्हणून लवकरात लवकर आपणाला त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजेच ते गुन्ह्याच्या आधीच आम्हाला भेटले होते. आणि त्यांनी त्याचं कारण काय सांगितलं? नाही म्हणजे जयंत कानिटकरांपासून जान्हवी यांच्या जीवाला जर धोका होता तर त्यांनी तिथे भेटायला जायचं कारणच काय? विश्वा देशमुख यांच्या मते जान्हवी मॅडमना जयंत कानिटकरांना रंगेहात पकडून द्यायचं होतं. विश्वा आणि जान्हवी यांचा हा अगोदरच ठरलेला प्लान होता की जयंत यांना गुन्हा करण्यासाठी भाग पाडायचं आणि मग तुम्ही तिथे येऊन त्यांना रंगे हात पकडणार, बरोबर? इन्स्पेक्टर, जेव्हा तुम्ही तिथे पोहोचलात तेव्हा तिथे बाहेर जयंत कानिटकरांची माणसं उभी होती का? त्यांना तुम्ही ताब्यात घेतलं असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? पण तुम्हाला असं वाटत नाही की ती माणसं जयंत यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेली असू शकतात, असा प्रश्न तुम्हाला आला नाही? कारण आत गेल्यावर तसं चित्रच नव्हतं. कारण आत पोहोचताच आम्ही पाहिलं जयंत त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करत आहेत. हो इन्स्पेक्टर, जे दिसतं तेच अंतिम सत्य असतं असं आपण म्हणू शकत नाही ना. असू शकतं की विश्वा जसे ठरवून जान्हवी यांच्या बाबतीत गुन्हा घडण्याच्या अगोदरच तुमच्याकडे आले, तसं ते लग्न हे सुद्धा एक प्री प्लॅनचा भाग असू शकतं. जज साहेब काय वाटेल ते बोलतायत हे. मिस जान्हवी, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल त्यावेळेस बोला. जान्हवी मॅडम मलाच खोटं ठरवत आहेत. आता मी त्यांनाच विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. तर जान्हवी, तुमचा असा आरोप आहे की जयंत यांनी तुमच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला, बरोबर? हो. पण जयंत यांनी तुमच्यावर अगोदरच अत्याचार केलेले आहेत असं तुमचंच म्हणणं असताना सुद्धा तुम्ही त्यांना एकट्याने भेटायला का गेलात? कारण तो माझ्या घरच्यांचं काहीतरी बरं वाईट करेल, त्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली होती या माणसाने मला.